मोठा आरोप करण्यात आला, म्हणजे आत्तापर्यंत एकदम टॉप 5चे ते नेते आणि त्यांच्यावर जो आरोप करण्यात आला त्याच्या क्लिप पण व्हायरल झाल्या. एक परळी करू म्हणून तुमची काय प्रतिक्रिया? वातावरण जे निर्मिती केलं जातं आहे ते मतदान स्वरूपामध्ये तुम्हाला अवघ्या 2 दिवसांनाच कळणार आहे. 2 तारखेला परळीचा मतदार राजा जागा करणार आहे आणि 3 तारखेला निकाल साहेबाच्या पाठीमागच 100% लागणार आहे. काय वाटतं एकंदरीत निवडणुकीचं जे चित्र आहे, एकंदरीत कशी लढत ही राहणार आहे तुम्हाला वाटतं? मुंडे कुटुंबाचं नेतृत्व अक्षरशः 40 वर्षापासून परळी मतदारसंघ व बीड जिल्ह्याला लाभलेलं आहे. त्यामुळे निवडणूक ही एकतर्फी होणार आहे, त्यात काही शंका नाही. महाराष्ट्रामध्ये जी परळीची जी बदनामी झाली त्याच्यात नेमकं काय आहे? नेमकं महाराष्ट्राला जे चित्र दाखवलं जातं आहे ती वस्तुस्थिती नेमकी काय आहे? खरोखर इथं गुंडाराज का जे राख माफियाचं प्रकरणं जे मीडियामध्ये दिसत आहे, डंपर वगैरे, ते काय बरेच काही प्रकरणं घडलेले इथं? तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी एवढं तुम्हाला सांगू शकतो, परळीमध्ये जर माफिया राज असला असता तर तुम्ही मीडियावाले देखील परळीमध्ये येऊ शकले नसते. हे वास्तव कंडिशन आहे, बरोबर आहे. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आहे लोकशाही जिवंत आहे का नाही हे तुम्ही सांगा मीडियाच्या माध्यमातून. नगर अध्यक्षाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी उद्धव गट त्यांनी पण उमेदवारी दिलेली आहे, घड्याळ राष्ट्रवादीने पण दिलेली आहे, तुतारीनी पण दिली आहे व अपक्षाची पण मोठी डोकेदुखी आहे. जे मुंडे समर्थक, जे मुंडे साहेबांबरोबर होते त्यांना तिकीट न दिल्यामुळे त्यांची पण नाराजी आहे. ते इस्माईल पटेल वगैरे, याच्याकडे कसा तुम्ही सामना करणार? हे बघा, मी पण एक साहेबाचा कार्यकर्ता आहे खराच, माझी पण मनदुखणी झालेली आहे. पण हे सगळे हेवेदावे बाजूला ठेवून आपल्या साहेबांच्या पाठीमागं आत्ता थांबण्याची खरी गरज आहे. ही तुमच्या माध्यमातून माझ्या सर्व साहेबांच्या कार्यकर्त्यांना व सहकाऱ्यांना हीच विनंती राहील. एक व्हिडिओ सगळ्यात जो व्हायरल झाला व त्याच्यामुळं साहेबांची खूप बदनामी होते. फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल, जे विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जे बूथवर जे देशमुखांचे कार्यकर्ते जात होते त्यांना अडवण्यात आलं, त्यांना साईडला घेऊन पोलिसांसमोर त्यांना मारण्यात आलं. नेमकं तो व्हिडिओ व्हायरल, त्याबद्दल काय वाटतं? साहेब, हे अक्षरशः चुकीचं वातावरण निर्माण केलं जातं आहे. आणि तुम्ही जे म्हणलात त्या कार्यकर्त्यांना मारलं, त्यांचा आपसातला काही वैयक्तिक वाद असेल, पण त्यांना इलेक्शनमुळं काही मारलेलं नाही आहे. आणि जो व्यक्ती आमच्या साहेबांच्या विरोधात आरोप घेतो आहे तो व्यक्ती आमच्या साहेबाच्या इथं आधीवर पाणी भरत होता. ही वास्तविक कंडिशन आहे. पोलिसांच्या समोर मारलं होतं बघा ते. मारलं, आता हे काय असतं, बूथ असते, त्याच्यापुढे 100-500 मीटरचं अंतर असते. त्या अंतराच्या आतमध्ये शासनाने काय कारवाई करणारच ना माझ्यावर, त्यात काही शंका नाही. तुम्ही त्या व्यक्तीचं काय बोलले? जो व्यक्ती आमच्या साहेबाच्या विरोधात सध्या आळा घेते तो